नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नाणीजधाम रुग्णवाहिका व 103 रुग्णवाहिकेचा जीव वाचवण्यासाठी धाव। भरधाव ट्रकच्या अपघातात एक ठार। धुळे सुरत महामार्गावर 4 वाहनांचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, तिघे जखमी। कोंडेबेरी घाट बनला अपघातांचा मुख्य केंद्र। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडेबेरी घाटात आज सकाळी सुमारे 10 वाजेच्या दरम्यान भीषण अपघात घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। 2 ट्रेलर, 1 ट्रक आणि 1 आयशर अशा 4 वाहनांमध्ये झालेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मका भरलेला MH18 BG 6869 क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगात येत रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रेलरवर आदळला। धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रकने पुढील दुसऱ्या ट्रेलरला तसेच एका आयशर वाहनालाही जोरदार धडक दिली। या अपघातात सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला होता। मात्र महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पथकाने तात्काळ पाठलाग करून मोरकरंजा परिसरात त्याला ताब्यात घेतले। या अपघातात MH04 EY 7324 क्रमांकाचे आयशर तसेच GJ12 BW 9118 आणि RJ06 GD 3628 क्रमांकाचे ट्रेलर यांचे मोठे नुकसान झाले। या दुर्घटनेत दिनेश दीपचंद लोहार वय 36 वर्ष राहणार छोटा राजस्थान यांचा जागीच मृत्यू झाला, तर विष्णू छोटू माळी वय 35 वर्ष राहणार पिंपळनेर, मयूर अनिल पवार वय 26 वर्ष राहणार सांगोडे आणि जावेद अहमद शेख वय 26 वर्ष राहणार नवापूर हे 3 जण जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच नाणीजधाम रुग्णवाहिका तसेच 103 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। पायलट सुरेश वसावे आणि 103 रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढून तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। अपघातानंतर काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। विसरवाडी पोलीस आणि महामार्ग मदत केंद्राच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। नवापूर लाईव्ह न्यूज साठी संजय वाणी, विसरवाडी।